तर हा व्हिडिओ आहे सोलापूरच्या डॉग शोचा। तर मित्रांनो, आपल्याला माहित पाहिजे की आपण जर आपल्या डॉग शोला डॉग घेऊन गेलो तर डॉगला पहिले आपल्याला असं फिरवलं जातं, कारण तिथे जज असतात। जज आपल्याला सांगतात की डॉगला प्रेझेंट कसं करायचं। तर सगळ्यात पहिले आपला डॉग हा डाव्या साईडला पाहिजे आपल्या, तर डाव्या साईडला ते आपल्या चालला पाहिजे। तर मग असे डॉग असतात, त्या डॉग सोबत आपला डॉग थांबला पाहिजे, त्यांनी कोणाला बाईट वगैरे केलं नाही पाहिजे, आणि प्लस आपला डॉग क्लीन आणि नीट असायला पाहिजे। त्याच्यानंतर मग ते काय करतात, एक 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 गोष्टी सगळ्या चेक करतात। आता तुम्ही बघू शकता तिथले जे डॉग थांबलेले आहेत आणि हे कोटवाले जे आहेत ते जज आहेत, ते काय करतायत, डॉगला पोझिशन मध्ये थांबवतात। पोझिशन मध्ये थांबवून करून त्याची बॉडी, त्याची ॲटोनॉमी, तर त्याची ॲटोनॉमी, त्याची शरीराची संरचना कशी आहे आणि त्या डॉगची कशी असायला पाहिजे ते त्याचं चेक केलं जातं। त्याचे डॉग काय करतात, त्यांना असं राऊंड मारायला लावतात। राऊंड मारताना मग त्यांच्या पायांची मुवमेंट, त्यांची चाल कशी आहे, या सगळ्या गोष्टी डॉग शो मध्ये गेल्याच्या नंतर जे शोचे जज असतात त्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक नजरेने बघतात आणि निवडतात की याच्यापैकी कोणता डॉग रिंग मध्ये पुढे गेला पाहिजे, कोणता डॉग जिंकला पाहिजे, की आणि कोणत्या डॉगला अजून थोडी प्रॅक्टिसची गरज आहे। ते असं कधीच म्हणत नाहीत की हा डॉग चांगला आहे, हा डॉग वाईट आहे। ते सांगतात की बाबा याला अजून प्रॅक्टिसची गरज आहे आणि याच्यामध्ये अजून काय काय असायला पाहिजे होतं। तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। त्यामुळे आपण असे जे डॉग शो असतात ते डॉग शो आपण अटेंड केले पाहिजे। तर आता तुम्हाला यांची माहिती मिळणार कशी, तर मग तुम्ही आपलं जे चॅनल आहे पेट किंग यालाही फॉलो करू शकता। त्याच्यावर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल, किंवा तिथेच माझं व्हॉट्सअपचे एक आयकन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर मग तुम्ही माझ्या एका व्हॉट्सअपच्या चॅनलला येतात। त्याच्यावर मी असे जे शो कुठं असतील तर हमखास मी त्याच्यावर त्यातली सगळी माहिती देतो। आणि डॉग बद्दल तुम्हाला अशा जर माहिती हवी असतील, तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवायचं असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। धन्यवाद।